मी फक्त वस्तुस्थिती मांडतोय, फक्त वाईट वाटून घ्यायचं नाहीये मुलींनो. तुमची अडचण काय आहे? का हवी आहे तुम्हाला सिक्युरिटी? एखादा मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करतोय ना, द्या ना त्याची साथ. अडचण काय आहे? काल गावाकडचाच एक मित्र लग्नासाठी मुलगी पाहायला गेला. 1.5-2 एकर जमीन आहे त्याला. बिचारा निर्व्यसनी आहे. गावाजवळच 10-15 हजाराची छोटी मोठी नोकरी करतो. ती नोकरी करत करत आणि जमीन सांभाळत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. मुलगी BA सेकंड इयर करून घरी बसली आहे आणि मुलीच्या आईला जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे. नसेल तर 40-50 हजाराची नोकरी आणि कमीत कमी 5-7 एकर जमीन असायला हवी. हसावे की रडावं समजत नाहीये. मुलीचा भाऊ 15 हजाराची नोकरी करतोय शिरोली MIDC मध्ये. मुलीचे वडील दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन अकाली त्यांचा मृत्यू झाला आहे. मुलीची आई एका शाळेमध्ये भात बनवायला जाते आणि मुलीच्या आईला 25 वर्षाच्या जावयाकडून अपेक्षा आहे की त्याला सरकारी नोकरी असावी. अहो एवढंच काय, त्याच्याकडे 4 चाकी सुद्धा असावी. मुलीचा भाऊ आजही जुन्या गाडीवरून कामाला जातोय. त्यांच्या 2 पिढ्यांमध्ये कुणाला 4 चाकी घ्यायची झाली नाही आणि 25 वर्षाच्या होणाऱ्या जावयाकडून अपेक्षा ह्या ठेवतात की त्याच्याकडे 4 चाकी असायला हवी. बरं, मी म्हणतोय अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये, परंतु तुमच्या मुलीला कुठं सरकारी नोकरी आहे जी तुम्ही अपेक्षा व्यक्त करता की जावई सुद्धा सरकारी नोकरीवाला असायला हवा? तुमची मुलगी कुठे डॉक्टर इंजिनियर होऊन महिन्याला लाख रुपये कमवते? हे मी जे बोलतोय ना, हे मित्रांनो जितकं वाटतं तितकं सरळ साधं आणि सोपं नाहीये बरं का. अगोदरच वाढत्या लोकसंख्येमुळे हजारो मुले बेरोजगार आहेत आणि वाढत्या अपेक्षांमुळे लाखो मुले आज लग्नापासून वंचित आहेत. फक्त काळजी एका गोष्टीची घ्या की या सगळ्यामध्ये आपल्या घरातील कुणी नसावं.